सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। खरं तर मागच्या काही दिवसामध्ये पाऊस सातत्यानं सुरू आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो कांद्याच्या दरात आपल्याला पाहायला मिळतोय। कांदा जो आहे तो मोठ्या प्रमाणात खराब होतोय। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर बघितलं तर कांद्याची आवक देखील घटलेली आहे आणि त्यामुळे कांद्याच्या दरात जे ते वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्यापारी आणि शेतकरी आपल्या सोबत आहेत। सुरुवाती व्यापाऱ्यांकडून जाणून घेऊयात की कांद्याचे दर काय आहेत आणि परिस्थिती काय आहे। मला सांगा नेमकी काय परिस्थिती आहे, कांदा खराब येतोय का मार्केटला? सध्या कांदा खराब येतो म्हणजे कारण काय, आता कमीत कमी 7 ते 8 महिने झालेले कांदा शेतकरी ठेवून, म्हणजे ते कांदा यावर्षी दरवर्षी ज्याप्रमाणे कांदा जास्त ठेवते त्यावर्षी कांदा पण कमी स्टॉक आहे। दरवर्षी समजा कमीत कमी 2000 टन कांदा ठेवला तर यावर्षी नाही का 500 टन किंवा 700 टन कांदा आहे। कांदा मागण्याचे कारण काय म्हणजे या टायमाला नवीन कांदा कर्नाटक आणि आंध्रमध्ये चालू होत होता या टायमाला, तर ते सुद्धा कांदा पावसामुळे खराब झाला आहे। फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये 2-3 जिल्ह्यात कांदा आहे, नाशिक, नगर आणि पुणे या भागात कांदा असल्यामुळे आपल्याला कांदा भेटायला लागला। तरी पण त्या हिशोबाने बघितलं तर कांद्याला दर ह्याच्यापेक्षा जास्त वाढेल आणि पुढच्या आठवड्यात जर पाऊस अजून झाला तर बाजार काय होईल सांगता येत नाही। सध्याची काय परिस्थिती, रेट काय आहे? एक आठवड्यात कमीत कमी 10 ते 15 रुपये कांद्याला बाजार चाललेला आहे। म्हणजे गेल्या आठवड्यात 30-32 रुपये बाजार होता, आता सध्या 40 ते 45 रुपये कांद्याला बाजार आहे। शेतकरी देखील आपल्या सोबत आहेत। खरं तर कांदा साठवलेला कांदा जो आहे तो खराब होतोय आणि त्यामुळे रेट वाढल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की कांदा दरवर्षीच्या प्रमाणात कमी आला आहे आणि आम्ही खूप कांदा ठेवला पण पावसाने नासून गेला। पावसाने नासून गेल्यामुळं कांदा की त्याचा फायदा फक्त ह्यांना शेतकऱ्यांचा आज 4 पैसे व्हायला लागल्यात। पण सरकारला काय वाटतंय की कांद्याचं मार्केट वाढलं, पण शेतकऱ्यांनी जी 1000 बॅग ठेवली त्यातली फक्त हाती आम्हाला 200 बॅग लागली। मग 200 बॅगेचे पैसे शेतकरी जवळजवळ 800 बॅग लॉसमध्ये गेला ना, आणि 200 बॅगाचेच पैसे तुम्हाला दिसतात आज की 200 बॅग कांदा 45 झाला, कांदा 40 झाला। अहो पण पहिला आम्ही 10, 12, 18 रुपयाने विकलाय ना, असं एवढं आम्हाला सांगायचं शेतकऱ्यांना। कुठून आलाय आपण? इंदापूर। तुम्ही कुठले शेतकरी आहात आणि काय परिस्थिती कांद्याची? तुमचा कांदा किती होता? आपला कांदा 500 पिशवी होता, पण 500 पिशवीतून बळच 100-150 पिशवी हाताला लागल। सध्या फेब्रुवारीमध्ये माल स्टॉकला ठेवलेला, फेब्रुवारी नंतर आपण आज 8 महिने झालं परिस्थिती काय आहे, मार्केट वाढत चालल्यामुळं फक्त माल खराब होत राहिला। कर्नाटकमध्ये पाऊस जास्त झाल्यामुळं कांद्याला साठवण आणि पिकवणूक कमी झाली आणि आता महाराष्ट्रातला सोलापूर, पुणे आणि नगर या भागातला शेतकऱ्यांचा माल राहिलेला आहे आणि सरकारला वाटतंय की बाबा कांद्याचा रेट जास्त वाढलाय, पण शेतकऱ्याच्या हातात काय राहतंय? आज 150 पिशवी 500 पिशवीतून 150 पिशवी आज आम्हाला फक्त हाताला लागलेली, त्याचे पैसे किती होणार आहेत? शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो ठेवला जरी असला तरी तो खराब झाला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की कांदा जो आहे तो मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे आणि अशा कांद्यामुळं कांदा जेव्हा बाजारात येतो त्यावेळेस रेट जे आहेत ते वाढलेले साहजिकच आपल्याला पाहायला मिळेल चांगल्या कांद्याला। मात्र जो खराब कांदा आहे त्याचे दर घसरलेले असतात आणि पाऊस झाल्यामुळं आवक जी आहे ती कमी झालेली आहे आणि त्यामुळे साहजिकच दरांमध्ये परिणाम जे आहेत ते आपल्याला सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन अयूब अगलीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।